हा बोल रे. अरे पोचलास ना तू मुंबईला? काय एसटी उलटली घाटात तुझी? नाही नाही नाही, अरे पोचलो पोचलो, कधीच पोचलो मी. अरे मग कळवणार कोण? इथं मेघना काळजी करत बसली तिच्या भावी सासरे बुवांची. नाही, तिला सांग मी अगदी सुखरूप पोचलोय, काही काळजी करू नकोस. हा हा, बरं बरं बरं, चांगलं आहे. हा आणि बाकी बाकी काय नाही. अरे दादग्या, इथून मुंबईला गेलास तेव्हा सशासारख्या टणाटणा उड्या मारित होतास हो तू. आणि मुंबईला गेल्यावर मानात घातलेलं कासव कसं काय झालं तुझं? नाही म्हणजे काही गडबड नाही ना? नाही नाही, अरे गडबड कसली, सगळं ठीक आहे. अरे अरे मग काहीतरी धड सांगशील का नाही? घरी बातमी दिलीस का मेघनाच्या आणि आदित्यच्या लग्नाची? काय म्हणाले उर्वरित ब्रह्मे? काहीतरी बोल. काय नाही, अरे सगळे खुश आहेत. नाही नाही नाही, मग चांगलंच आहे. आणि तुझा भाचा तो काय म्हणाला? हा, तोही खुश आहे. म्हणजे आता तसं दाखवत नाही असं उघड उघडपणे. काय शेवटी अरे लग्न म्हटलं ना की थोडं दडपण येणारच ना. हो. म्हणजे हे बघ, अगदी उतावळा नसला तरी लग्नाला तयार आहे बरं का. वा, हे चांगलंच झालं की. नाही मग आता लवकरात लवकर साखरपुड्याची तारीख ठरवून टाकू, कसे? मी काय म्हणत होतो, इतकी घाई कशाला ना पण? अरे दादग्या, तू इथे इतकी घाई करत होतास, मला वाटलं आताच बोरीला घेऊन जातोस का काय मुंबईला. आणि आता तूच म्हणतोस घाई नको, कमाल आहे. अरे नाही नाही, तसं नाही. म्हणजे मला असं म्हणायचं होतं, दिवाळी आहे, ते संपले ना की मी आदित्यला घेऊन दापोलीलाच येतो ना, म्हणजे प्रश्नच नाही. असं झालं तर उत्तमच होईल हो. म्हणजे काय आहे की अरे मुलांना समोरासमोर बसून काय ते ठरवू दे. त्यामुळे त्यांच्या सवडीने आणि आवडीने सगळं करू आपण. शेवटी काय रे, मुलांची आवड निवड महत्वाची ना, आपण कोण. नाही का? हा, खरंय खरंय. बघ मग काय ठरतंय ते सांग आम्हाला. हो नक्की. त्यामुळे तुझा जो रघ्या का कोण मित्र आहे त्यांना प्लीज फोन कर आणि सांगून टाक की सॉरी, मला त्यांच्या मुलीशी लग्न करता येणार नाही. अरे दादा, आमच्याकडे तोंड फिरून का उभा आहेस? आमचं काय चुकलं? नाही नाही, तुमचं कुठे काय चुकलंय, सगळं माझंच चुकलंय ना. आणि माझ्या काय चुका झाल्या आहेत हे समजवायलाच तुम्ही इकडे आलायत, मला माहित नाही का? अरे दादा, असं काही नाहीये. अशा परिस्थितीत ना तुझं काही चुकलंय ना आदित्यचं काही चुकलंय. हो ना, तो प्रश्नच मिटला, बोलण्याचा काही प्रश्नच राहत नाही आता. बोलू नकोस, पण सगळ्याचा जरा सारासार विचार कर ना. अच्छा, सारासार विचार? भाई, तू शिकव मला कसा करायचा असतो सारासार विचार. मी कधी आजपर्यंत सारासार विचार केलाच नाहीये का? अरे असं कुठे म्हणतो आम्ही? मग हे बघा, मला एवढंच म्हणायचंय की आदित्यला त्याच्या पुढच्या आयुष्यामध्ये अनेक गोष्टींना सामोरं जायचंय, अनेक धक्के पचवायचे, अनेक जबाबदाऱ्या पेलायच्या. जर का तो या लग्नाच्या निर्णयाने बिथरत असेल तर कसं चालेल? पुढे जाऊन तो काय वागेल? आदित्य बिथरलेला नाहीये, फक्त त्याला तुझा निर्णय पटलेला नाहीये. जेव्हा तो कंपनीचा कारभार सांभाळायला लागेल तेव्हा त्याला असे अनेक निर्णय घ्यायला लागतील की ते वैयक्तिकरित्या त्याला पसंत नसतील, पण कंपनीच्या भल्यासाठी त्याला ते घ्यावे लागतील. तेव्हा काय करेल तो? अरे पण दादा, वैयक्तिक आयुष्यात त्याने घ्यायच्या निर्णयाबद्दल त्याचं काय म्हणणं आहे हे आपल्याला कळायला नको का? ऐकलं की मगाशी काय पुढे हे बघ, निर्णय घेतला गेलेला आहे. आता त्याला तो पसंत असला तरी ठीक, नसला तरी ठीक, त्याचं लग्न होणार आणि मेघनाशीच होणार. सई, कुठे निघालीस? घरी. मग आलीस कशाला? असंच. असंच? हो असंच. मग आलीस तर थांब ना, लगेच घरी कशाला जातेस? असंच. तेही असंच?
हे सगळं असंच करतेस तर मग फोनही उचलायचेस ना माझे असंच. तू फोन केला होतास? चेक कर 10-12 केले. कसं चेक करणार? फोन नाहीये माझ्याकडे, घरी ठेवून आलीये मी. का? असंच. असंच. एनिवे मी निघते, तुला डिस्टर्ब नाही करत. सई थांब बस. प्लीज. आदित्य यार, तू असं नको ना वागत जाऊस. असं म्हणजे कसं? हे 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 असं म्हणजे नक्की कसं? अरे जात होते ना मी, का अडवलंस मला? मी दूर जात असेल तर मला पुन्हा जवळ येऊ देऊ नकोस. का पण? कारण मी तुझ्या मला खूप भीती वाटतेय. कोणाची? कशाची? मला नाही माहिती कशाची, पण वाटतेय. मी जाऊ का प्लीज? सई नको प्लीज. थांब ना. बरं झालं तू आज आलीस. मलाच इथं एकटं वाटतंय. ते म्हणजे ओव्हरऑलच एकटं एकटंच वाटतंय. तुला काय एकटं वाटतंय? असंच. पण आता या सिच्युएशन मध्ये मला एकटं वाटायला हवं ना. का? तुझं लग्न ठरतंय ना. हो मग. अरे म्हणजे तुला कंपनी मिळणार. ते काय म्हणतात ते, एकाचे 2 हात होणार. नवीन व्यक्ती येणार तुझ्या आयुष्यात. अग्रीड. मग मी एकटी पडेन ना. हे असं काही होणार नाहीये. असं तुला वाटतंय, पण तिला तसं वाटलं नाही तर? तुझी बायको कशी असेल रे? तिचं आणि माझं जुळेल की नाही? मला ती आणि तिला मी पटले नाही तर? तुझी आणि माझी तशी तिची आणि माझी मैत्री नाही झाली तर? तिने मला दूर लोटलं आणि तू पण माझ्यापासून कायमचा दुरावलास तर कदाचित ही भीती वाटतेय मला. ब्रीद इन. अरे पण मला खरंच. ब्रीद इन, ब्रीद आउट. माझ्या लग्नाचा जेवढा तू विचार करतेस ना तेवढा बहुतेक मी नाही करत आहे. पण केला पाहिजे आता. पण बाकी इतर विचार एवढे येतात ना डोक्यामध्ये की मग तो विचार करताच येत नाही. अरे पण मग बाकीचे विचार मनातून काढून टाकायचे. कसे काढू? तसं केलं तर तुलाही काढून टाकावं लागेल ना आयुष्यातून. म्हणजे तू माझा विचार करतोयस? हो. काय विचार करतोयस? खरं सांगू? सांग ना. तुझ्यासारख्या वेड्या पागलच्या क्रॅकपॉट मुलीचा इलाज कुठून करायचा? आणि जर इलाज करता येत नसेल तर तुला एकटीला कसं सोडायचं? तुझ्यासारख्या गॉनकेस मुलीला जर मोकळं सोडलं ना तर माहित नाही किती लोकांची वाट लावशील, किती लोकांचे आयुष्य बर्बाद करेल ती. आला राग. हा असाच राग मला मगाशी आला होता. काहीतरी फालतूचं बोलत बसली होतीस नाही ते. अरे पण मी आता पुन्हा तुला कधीही एकटं सोडणार नाहीये शमशेर सिंग. कधीच नाही. आणि हे मी तुला याआधी खूप वेळा म्हणलोय आणि आत्ताही तेच म्हणतोय. आणि माझ्याशिवाय तू आणि तुझ्याशिवाय मी इनकम्प्लीट आहोत, अपुरे. आणि असं अर्धमुर्ध आयुष्य मी तुला कधीच जगू देणार नाहीये. कळलं?
बघितलंस बंधू, बघितलं, त्याला माझ्या आवाजातलीच मधुर गाणी आवडतात. आता बघ, ते बंद कर. आली माझ्या घरी ही दिवाळी, आली माझ्या घरी ही दिवाळी, आली माझ्या घरी ही दिवाळी. नको ना, आली माझ्या घरी. नाहीये मामा प्लीज. अरे दिवाळी मूड बघून नाही, तिथी बघून येते. आली माझ्या घरी ही दिवाळी. उचल उचल. आली माझ्या घरी दिवाळी. दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी, गाई म्हशी कोणाच्या लक्ष्मणाच्या. लक्ष्मण घे लाव लाव. दिन दिन दिवाळी. मेलो 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 मेलो. फटाके फटाके उडवतात माझ्याशिवाय. माझ्याशिवाय कुठे गेले सगळे? कुठे गेले भाई बंधू दादा? कुठे? अरे अरे, हा तोंडाने फटाके फोडतोय. तुम्ही फटाके उडवत होता ना, माझ्याशिवाय सगळी मज्जा चालली आहे तुमची. अरे पिंट्या, आपण फटाके फोडतो का हल्ली? प्रदूषण किती होतं त्यामुळे. मग त्या अंगणात काय करत होतात तुम्ही? हा, ती उदबत्ती घेऊन काय करत होतात? अरे ते प्रथेपुरता आप्पा सांगतात म्हणून. सगळ्यात शेवटी मला सगळं करायला देता हीच प्रथा पाडलीत तुम्ही. तेव्हा अरे काय बोलतोस तू? तू तर काही बोलू नकोस. सगळ्यात शेवटी येऊन शेंडेफळ असल्याचा भाव खातोयस. ते काही नाही, या वेळेने सगळ्यांच्या आधी मी सगळं करणार आहे. सगळ्यात आधी मी फराळ खाणार आहे, सगळ्यात आधी मी नवीन कपडे घालणार आहे, सगळ्यात आधी मी कारंटी फोडणार आहे, आणि सगळ्यात पहिल्यांदा मी आंघोळ करणार. बाळा काय आपला ना सिक्वेन्स चुकतोय. काय? आधी आंघोळ, मग कारंटी, मग कपडे, मग फराळ. क्रोनॉलॉजी समजिये मॅलॉर्ड. आणि क्रोनॉलॉजी प्रमाणे दादाचा मान पहिला, त्यामुळे तू दादाशी बोलून घे. ठीक आहे, मी दादाशी बोलतो. दादाचा मूड बरा असला पाहिजे. नसला तर फटाके फुटतील ना कमरेत. अरे बंधू, ठरलंय ना आपलं दिवाळी आनंदात साजरी करायची म्हणून. आणि हो, आधी तू सुद्धा आता मेघनाचा आणि लग्नाचा विषय उकरून काढू नकोस. हे बंधू भाई, अरे दादा खोलीत नाहीये. काय? अरे खोलीत नाही तर मग स्वयंपाक करत असेल ना. दादा घरातच नाहीये. हे तो चिडून घर सोडून निघून गेला असेल ना. शुभ बोल रे पिंट्या. रातोरात दापोलीला गेलं की का? आता उगाच तर्क लढवत बसू नका. इथेच असेल कुठेतरी, आपण शोधूया. चला, मी आपणच्या रूम मध्ये इकडे बघतो. शोधलं मी इथे इकडे. अरे दादा, तू इकडेच होय? आम्हाला वाटलं की तू काय तिकडे दापोलीला गेलास का काय घर सोडून. दादा, या पिंट्याला ना पहिल्या आंघोळीला पहिला नंबर मिळवायचा आहे. तुला काय वाटतं? ए दादा, सांग ना, काय करू का पहिली आंघोळ? हा, आणि फराळ पण सगळ्यांच्या आधी खाणार म्हणतोय. यांनी जर पहिल्यांदा फराळ केला तर मला नाही वाटत आपल्यासाठी काही उरेल. सांग ना दादा, काय करू मी? करू का पहिली आंघोळ आणि खाऊ का पहिला फराळ? अरे दादा आणि बंब दोन्ही तापलेले दिसत आहेत. ते काल थोडं जास्त झालं ना. असे जर तापलेले राहिले तर दिवाळी वाया जाईल.
पण मग दाताला बोलतं करणार कसं? कसं करणार माहिती नाही, पण कोण करणार हे आपल्या सगळ्यांना माहितीये. श्या. काही जमतच नाही आज. काल तर व्यवस्थित जमली होती, मग आज काय झालंय? नाही, कमॉन सई बिराजदार, तुला जमणार आहे. येस. हा, चकली जर चुकली तर चुकलेल्या चकलीला चिंचेच्या चटणीत चिवड्यासारखं चिवडायचं, पण चकली जर चुकली तर चुकूनही चुकलेल्या चकलीला चिडवायचं नाही, कारण चकली ती चकली आणि चुकली तर चुकली. हे येत आहे, हे काही येत नाहीये. चंदू तर सुट्टीवर आहे. वास कसला येतोय मग? सई, तू काय करतेस इथे? तुला किती वेळा सांगितलंय गॅसशी खेळायचं नाही म्हणून, तू का खेळत बसली आहेस? मम्मा, हे तुम्हाला लहानपणापासून सांगत आली आहेस. कारण तू लहानपणी भातुकली खेळायचीस, आता का भातुकली खेळते? मम्मा, ही भातुकली नाहीये, ही चकली आहे. चकली. एवढी बेसिक गोष्ट न कळायला मी काय शशी वाटले का तुला? आणि शशीला सुद्धा चकली का ते कळतं? वर्षभर खात असतो तो चकणा म्हणून. शी मम्मा, ही ती चकली नाहीये, ही वेगळी चकली आहे. ही फराळाची चकली आहे. तर मग तू का करतेस फराळ? आपण रेडीमेड ऑर्डर केलाय बाजारातून. ओके, मार्केट मधल्या पदार्थांना घरच्या पदार्थाची चव कशी येईल? ती गोडी कशी असेल? घरी पदार्थ बनवताना बनवणारा माणूस त्यामध्ये आपलं प्रेम ओततो. बाजारातल्या वस्तूंना घरच्या गोष्टींची गोडी येईल कशी? घरचा माणूस प्रेम ओतत असतो जेवण बनवताना. बरी आहेस ना? तुला काही होतंय का ग? मम्मा, मी एकदम बरी आहे. ओके, खरं सांगायचं ना तर मी आज एकदम मस्त आहे. मम्मा, मला आजीची सॉलिड आठवण येते. ती असताना दिवाळी केवढी भारी असायची ना. असा एकदम माहोल असायचा दिवाळीचा. ए मम्मा, आपण यावर्षी तशीच दिवाळी सेलिब्रेट करायची? करूया ना. तशी म्हणजे कशी? म्हणजे आपण ना ते नाही का सकाळी ते उठणं आणि तेल लावून करतात बघ, अभ्यंग स्नान. हा, आपण अभ्यंग स्नान करूया. मस्त उठणं आणि तेल लावूया आणि आंघोळ करूया. ही सई, उठणं बिटणं नको ना. तुला माहितीये ना मला उठण्याची रॅश येते. मला आवडत नाही अजिबात. आपण एक काम करूया, आपण दुपारी ना दोघी जणी स्पा मध्ये जाऊया. मस्त डीप क्लेन्झिंग आणि बॉडी मसाज घेऊया. आता काय करायला सांगू नको प्लीज. मम्मा, अगं जर का सकाळी सकाळी या गोष्टी केल्या नाही तर ती दिवाळी कसली? सगळेजण हेच करतात. अगं सगळेजण तेच करतात म्हणून आपण सुद्धा करायला पाहिजे अशी काही जबरदस्ती आहे का? आणि हे कोण करतं? मिडल क्लास लोक. आपण अशी दिवाळी साजरी करत नाही. आपली दिवाळी कशी असते ते तुला संध्याकाळी कळतं. पण बाई, आता प्लीज झोप आणि मलाही झोपू दे. शे, ठीक आहे, दिवाळी आहे, काही फीलच नाही. आदित्यच्या घरात केवढी मजा चालू असेल ना दिवाळीची.